नमस्कार मित्रांनो, मी तुमचा रोहित. तुमचं स्वागत आहे पॉलिटिकल ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, नीटचा पेपर लीक झाला तेव्हापासून आपल्या पूर्ण देशामध्ये आंदोलन चालू आहे. त्याचप्रमाणे जंतर मंतरवरती जे उपोषण झालं किंवा तिथं जे आंदोलन झालं त्याची आपण ग्राउंड रिॲलिटी आज आपण जाणून घेणार आहोत. आज आपल्याच परिसरातले मजरेवाडी गावचे सुपुत्र तसेच ॲडव्होकेट अमर बुबनाळे सर हे आज आपल्यासोबत असणार आहेत. ते स्वतः तिथं हजर होते. त्यांच्याकडून आपण ग्राउंड रिॲलिटी जाणून घेणार आहोत. त्यांनी सरकारवरती कसा दबाव आणला, सरकारने त्यांच्या अटी ज्या होत्या त्या कशा मान्य केला व त्याप्रमाणे पोलिसांनी जो लाठीमार केलेला आहे त्याचंही आपण त्यांच्याकडून विश्लेषण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग मित्रांनो, आजच्या आपल्या पॉडकास्टला आपण सुरुवात करूया. सर, पहिल्यांदा तुमचं स्वागत आहे पॉलिटिकल ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. पहिल्यांदा आम्हाला तुमची ओळख करून द्या. मी ॲडव्होकेट अमर बुबनाळे, कुरुंदवाड आणि जयसिंगपूर परिसरात सध्या वकिलीचा व्यवसाय करतो आहे. जंतर मंतरवर जे अलीकडे झालेलं आंदोलन आहे आणि त्या अनुषंगाने मिळालेलं जे यश आहे हे प्रत्यक्षदर्शी मी त्या घटनेचा साक्षीदार आहे. सर, आम्हाला सर्वप्रथम ह्या नीट एक्झामचं जे पेपर लीक झालं ह्याचं नेमकं काय होतं हे सर्वसामान्य आणि साध्या भाषेत आम्हाला समजून सांगायला. नीट पेपर म्हणजे काय आहे तर थोडक्यात एक नॅशनल टेस्टिंग एजन्सी नावाची शासनाची एक डिपार्टमेंट आहे, विभाग आहे. तर हा विभाग काय करतो आहे तर मेडिकलसाठी जे काही विद्यार्थी ॲडमिशन्स घेणार आहेत त्यांच्यासाठी एक टेस्ट किंवा एंट्रन्स एक्झाम असा एक प्रकार आहे. म्हणजे कुठलेही विद्यार्थी मेडिकल एक्झाम किंवा मेडिकलचं शिक्षण घेण्यासाठी पात्र आहेत त्यांचे निकष या परीक्षेच्या अंती आपल्याला समजून येत असतात. तर ते निकष ठरवून त्या विद्यार्थ्यांना पात्र की अपात्र ठरवण्याचं काम हे नीट किंवा नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणून जे विभाग आहे त्याच्यामार्फत घेतले जातात. आणि ही एक्झाम देखील त्याचाच एक भाग आहे. सर, आता मला हे सांगा की हे पेपर लीक झालं हे नेमकं काय झालं होतं त्यावेळेला? पेपर लीक म्हणजे थोडक्यात काय, हा प्रकार आत्ताच घडतो आहे असं नाही आहे. हे अनेक वर्षापासून पेपर लीक होत आहेत इन द सेन्स परीक्षार्थ्यांनी परीक्षा देण्यापूर्वीच जी प्रश्नपत्रिका असते ती बाहेर पडली जाते. विद्यार्थ्यांपर्यंत ज्यांना चिटिंग करून हे एक्झाम पास व्हायचे असतात त्या लोकांसाठी हे प्रश्नपत्रिका थोडक्यात लीक करण्यात येते. सर, तर आम्हाला हे सांगा की जंतर मंतरवरती आंदोलनाचा तुम्ही भाग होण्याचा का निर्णय घेतला? तुमचं मुख्य उद्देश काय होतं त्यावेळेला? बघा, जंतर मंतरवर या नीट पेपर लीकच्या विरोधात झालेलं हे आंदोलन हे माझ्यासाठी केवळ निमित्त होतं. कारण मी बऱ्याच वर्षापासून बघतोय, वास्तविक मोदी सरकारचा मी देखील एक अंधभक्तच होतो. पण ह्या गेल्या 5-7 वर्षा कालावधीत मी काही ज्या गोष्टी बघितलेल्या आहेत, सरकार काय काम करतं, कशा पद्धतीनं करतं, त्याचा परिणाम समाजावर कसा होतो, यातल्या बऱ्याचशा गोष्टी मला खटकलेल्या आहेत. बरेचसे निर्णय, बरेचसे विधेयकं आणि सरकारची ध्येयधोरणं बरीचशी खटकलेत. या सगळ्याचा एक द्वेष जो मनात किंवा राग जो भरला होता तो व्यक्त करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म ह्या आंदोलनाच्या निमित्तानं मिळाला होता. आणि ही व्यथा माझीच आहे असं नाही आहे, सुशिक्षित असणाऱ्या प्रत्येकाची ही व्यथा आहे. त्यांना फक्त एक प्लॅटफॉर्म पाहिजे आहे जिथं आपला सरकारच्या विरोधातला द्वेष व्यक्त करता येईल. आणि जंतर मंतर हा देखील त्याचाच भाग आहे. जंतर मंतरवर प्रश्न फक्त नीट एक्झाम लीकचाच नव्हता. तिथं आलेला बहुतांशी वर्ग हा सरकारच्या विविध ध्येय धोरणांना कंटाळलेलाच वर्ग होता. विद्यार्थी हे फक्त निमित्त मात्र होतं. निश्चितपणे त्याला एक जे यश मिळालं त्यामुळं संविधानाचा नेमका ध्येय किंवा उद्देश जो आहे तो साध्य झाला. संविधानापेक्षा मोठं कोणी नाही आहे हे या आंदोलनातून सिद्ध झालं. त्यामुळे सरकारनं देखील या संविधानाच्या चौकटीत राहूनच काम केलं पाहिजे, अन्यथा ती गोष्ट जनता स्वीकारणार नाही. या 5-7 वर्षामध्ये ज्या काही गोष्टी घटनेच्या बाहेर जाऊन करण्यात आलेल्या आहेत त्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी मी थोडक्यात तिथे गेलो होतो असं म्हणलं तरी हरकत नाही. सर, ज्या पद्धतीनं सोनू वांगचुक सरांना तिथून हटवण्यात आलं ही एक चुकीची पद्धत होती असं तुम्हाला वाटतंय काय? त्यामुळे अनेक लोक नाराज पण झाली त्या बाबतीत. नाही, निश्चितपणानं सांगतो, सोनू वांगचुक यांनी जवळपास मला वाटतं 20 ते 25 दिवस त्यापूर्वी उचलून नेण्याच्या 20 ते 25 दिवस आधीपासून उपोषण किंवा आंदोलन सुरू केलं होतं. पण खरी कलाटणी मिळाली त्यांना उचलून घेऊन गेल्यानंतरच. कारण सोशल मीडिया हे जे काही एक माध्यम आहे त्यातून मात्र तळागाळातल्या सगळ्या लोकांपर्यंत सोनू वांगचुकवर यांच्यावर झालेला अन्याय लक्षात आला. त्यांनी संवैधानिक मार्गानं आपलं उपोषण तिथं चालू ठेवलं होतं, पण त्यांना अशा बेकायदेशीर पद्धतीनं उचलून देणार. निश्चितपणाने मी देखील ती घटना पाहूनच इथून गेलो होतो. त्यापूर्वी मी 3-4 दिवस विचार करत होतो जायचं की नाही जायचं. मात्र ह्या घटनेमुळं त्या उपोषणाला किंवा ह्या सगळ्या आंदोलनाला एक विशिष्ट दिशा मिळाली आणि मला त्यावेळेलाच खात्री वाटली की ही संधी आहे आपल्यासाठी क्रांती घडवण्यासाठी. सरकारला 12-13 वर्षांमध्ये जे करण्यासाठी भाग पाडता आलं नाही ते करण्यासाठी भाग पाडावं अशी एक संधी उपलब्ध झाली.
सरकारने ही जी मोठी चूक केली ना त्याची निश्चितपणाने त्यांना फळ मिळाले आणि म्हणूनच सरकारनं एक पाऊल मागं घेऊन या सगळ्या आंदोलकांच्या मागण्या मान्य केल्यात असं मला वाटतं. सर, दिल्लीमध्ये की नाही देशातून सर्व विद्यार्थी आले होते किंवा विविध संघटना तिथं होत्या, मग त्यांच्या भावना काय होत्या किंवा त्यावर तिथलं वातावरण नेमकं काय होतं? हा मात्र अत्यंत क्लिष्ट आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण आपण बऱ्याच अंशी कुठल्या गोष्टीवर विश्वास ठेवतोय, न्यूज चॅनल असतील, वर्तमानपत्र असतील, या गोष्टीवर आपण विश्वास ठेवतोय. पण मेन स्ट्रीम जी आहे ही न्यूज चॅनल, वर्तमानपत्र, यातून या आंदोलनाविषयी फारसं काही उल्लेख किंवा आपल्याला बातम्या आपल्यापर्यंत पोहोचले. केवळ सोशल मीडिया, इंस्टाग्राम किंवा इतर जी काही सोशल नेटवर्कची माध्यमं आहेत त्यातूनच आपल्याला या गोष्टी कळल्या होत्या. वस्तुस्थिती तिथं मी गेल्यानंतर साधारणपणे 2-3 दिवस होतो मी तिथं, पण वस्तुस्थिती मात्र प्रत्यक्षात वेगळी होती. आणि 3 दिवसानंतर आल्यानंतर इथं बघतोय तर अगदी उलट परिस्थिती इथं दिसून आली. तिथली वस्तुस्थिती कुठल्याही न्यूज चॅनलला, मेन स्ट्रीम लाईनला कुठेही दाखवण्यात आलेली नव्हती. त्यामुळे माझा तिथला अनुभव जर बघितला, तिथलं वातावरण असं होतं, तिथं सरकार विरुद्ध आंदोलक असं नव्हतं, व्यवस्थेविरुद्ध आंदोलक. व्यवस्थेला कंटाळलेले लोक तिथं सगळे हजर झाले होते आणि व्यवस्थेत काहीतरी बदल घडावा या अपेक्षेने तिथं सगळीच लोक आली होती. प्रत्यक्षात तिथं मला अपेक्षित नव्हतं की सरकार अशा पद्धतीनं डिवाइड अँड रूलचा प्रकार तिथं बघायला मिळेल. कारण आपण इतिहासात वारंवार वाचतोय की डिवाइड अँड रूल ह्या पद्धतीनं फोडा आणि राज्य करा ही इंग्रजांची नीती होती, पण प्रत्यक्षात ते तिथं अनुभवायला मिळालं. कारण मला वाटतं 19 तारखेपासूनच तिथं दिल्लीमध्ये येणारे सगळे जे काही ट्रेन्स होत्या ते लेट येत होत्या. जी लोक तिथं उतरतील किंवा पोहोचतील त्या लोकांना वेगळ्याच ठिकाणी जंतर मंतर आहे किंवा जंतर मंतर ज्या ठिकाणी उपोषण चालू होतं ते वेगळ्याच ठिकाणी चालू आहे असं सांगण्यात येतं. त्यात मी गुरफटलो. जवळपास 3 तास माझे असेच वाया गेले. मी जंतर मंतर नेमकं कुठं आहे हे शोधण्यातच. तर ज्या ठिकाणी पहिल्यांदा मी पोहोचलो तिथं एक वेगळंच, तिथं देखील काही विद्यार्थी होते, त्यांचं उपोषण वेगळंच चालू होतं. तिथं काही प्रकारच्या घोषणाही वेगळ्या होत्या. त्या इथं आता उल्लेख करणं थोडंसं योग्य वाटत नाही. पण तिथून मग रस्त्यावरचे लागलेले काही बोर्ड होते, जंतर मंतर, संसद मार्ग, ते बघत बघत मग मी जंतर मंतरवर पोहोचलो. तिथं फक्त मला वाटतं 4 ते 5 घोषणाच होत्या. एक इन्कलाब जिंदाबाद, एक धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, तिसरी घोषणा होती ती भारत माता की जय आणि वंदे मातरम. मुख्य 4 घोषणा होत्या. बाकीचे काही लोक ठिकठिकाणी वेगवेगळ्या घोषणा देत्या, पण मला वाटत नाही की ते देशाविरोधी किंवा जातीय दंगली होतील किंवा जातीवाचक, धर्मभेद अशा कुठल्याही प्रकारच्या घोषणा तिथं दिल्या जात नव्हत्या. मात्र प्रत्यक्ष तिथं आल्यानंतर मी जर न्यूज चॅनलला किंवा काही लोकांकडून ऐकल्या की ह्या घोषणा तिथं दिल्या गेल्या, देशविरोधी असतील, म्हणजे मुस्लिम धर्माविषयी काही घोषणा असतील तर तिथं दिल्या गेल्या असं मला इथं अनुभवायला मिळालं. पण प्रत्यक्ष तिथं अशा कुठल्याही घटना घडलेल्या नव्हत्या. फक्त एक थोडक्यात एक विशिष्ट अजेंडा घेऊन जाणारे जे लोक आहेत, समाजामध्ये जातीय दंगले व्हावेत म्हणून अशा प्रकारच्या घोषणा आणि सत्तेच्या सरकारच्या विरोधात द्वेषाच्या ऐवजी प्रेम निर्माण व्हावं, आपल्या देशाबद्दल किती कळवळा सरकारला आहे हे दाखवणारे काही लोक आहेत. त्यांनीच मात्र हे खाली अशा पद्धतीनं सगळं नेटवर्क चालवलं होतं. थोडंसं दुर्दैवाचं होतं. प्रत्यक्षात अशा घटना तिथं कुठल्याही घडलेल्या नव्हत्या. सर, या सगळ्या आंदोलनामध्ये पोलिसांचा काय रोल होता? त्यांनी कसं तुम्हाला ट्रीट केलं त्यावेळेला? किंवा विद्यार्थ्यांना लाठीचार्ज असेल किंवा पाण्याचा फवारा असेल, हे कसं तुम्ही सगळं ते बघितलं? ते पाण्याचा फवारा वगैरे असल्या काही प्रकार तिथं घडलेला नाही. लाठीचार्ज, पॅलेट गनचा वापर आणि अश्रुधुराचे नळकांडे या गोष्टी मात्र मी प्रत्यक्षात माझ्या डोळ्यांनी बघितलेल्या गोष्टी आहेत. सुरुवातीला काय झालं होतं, सगळे रस्ते बॅरिकेड्सने पोलिसांनी ब्लॉक करून ठेवले होते. जंतर मंतरवरून पार्लमेंटच्या गेटपर्यंत आपल्याला हा मोर्चा घेऊन जायचा होता किंवा ही मार्च जी होती ती संसदेच्या गेटपर्यंत जायची होती. पण सरकारनं गृह विभागामार्फत आणि दिल्ली पोलिसांच्या मार्फत पार्लमेंटला जाणारे सगळे रस्ते ब्लॉकच करून टाकले होते. कारण सर्वसाधारणपणे जनसमुदाय इथं न्यूजला दाखवत होते 10,000-15,000 लोक आहेत, पण प्रत्यक्षात तिथं 3 ते 4 लोकांपेक्षा जास्त लोक त्यामुळे मार्च करत तिथं जाण्यासारखी परिस्थितीच नव्हती. कारण जिथं बघाल तिकडे सगळीकडे लोकच दिसत होते. तर तरी देखील काही लोकांनी एक विशिष्ट म्हणजे मला वाटतं साधारणपणे 1 लाखभर लोकांचा जो एक फ्रंटला असणारी जी लोक होती ती मात्र धाडस करून पार्लमेंटकडे जाण्याचा निर्णय घेतला. गेल्या पार्लमेंटच्या ज्या गेट जिथं बॅरिकेड्स लावले होते त्या बॅरिकेड्सपर्यंत तिथं पोहोचले. त्या बॅरिकेड्स तोडून जाण्यात मात्र त्यांना यश आलं नाही. कारण पोलिसांचा एवढा मोठा तिथं फौजफाटा तैनात करण्यात आला होता. अश्रुधुराचे नळकांडे तिथंच फोडण्यात आलेले आहेत. लाठीचार्ज सगळ्यात महत्त्वाचा तिथंच झालेला आहे. इव्हन लहान लहान मुलींना देखील बघण्यात आलेलं नाही. मी बघितलं हे स्वतः. लहान मुलींना तरी अशा पुढं फ्रंट लाईनला जी मुलगी असू दे, मुलगा असू दे, त्याचा फडशा पाडण्यात आलेला आहे. अशी तिथली वस्तुस्थिती होती. त्यांना हे आदेश कुणी दिले, कुठून दिले, कसे दिले, त्यांना अधिकार ते होते का नव्हते या गोष्टींची कुठलीही तमा त्या पोलिसांना देखील नव्हती आणि त्या संबंधित अधिकाऱ्यांना देखील. फक्त फोडा एवढाच त्यांना आदेश होता असं मला वाटतं. नुसतं फोडच सुटले होते लोकांना. फक्त माझ्या हिशोबानं जे काही सोशल मीडियाला जे व्हिडिओज आलेत त्यातले 95% व्हिडिओ जे खरे आहेत, मेन स्ट्रीमला न्यूजला जे आहेत ना
ते सगळे फेक आहेत. कारण प्रत्यक्ष वस्तुस्थिती त्यात दाखवली गेली नसल्यामुळे लोकांना ते कळालेलं कळालं नाही जास्त आणि लोकांच्यापर्यंत ते पोचलं पण नाही ते. नाही पोचलेलं. मी इथं आल्यानंतर मी काही स्टेटसला तिथं माझे काही लोकांनी तिथं न्यूजवाल्यांनी म्हणजे लोकल न्यूजवाल्यांनी जे काही बाईट्स घेतले होते ते मी माझ्या स्टेटसला ठेवले होते. पण ते स्टेटस बघून मला इथल्या आमच्या काही लोकांनी रिप्लाय असे दिलेत, तुम्ही सरकारच्या विरोधी का काम करायला? मी सरकारच्या विरोधी पहिली गोष्ट नाहीच आहे. सरकार कुठलंही असतं तरी सरकारला प्रश्न विचारणं ही आपली जबाबदारी आहे. आपण सरकार बदलण्यासाठी ते गेलो नव्हतो. मी गेलो होतो ते व्यवस्थित काहीतरी बदल व्हावा याच्यासाठी गेलो होतो. बदल पाहिजे आपल्याला, व्यवस्थित बदल गरजेचा आहे आता, कारण ही काळाची गरज आहे. याच्यासाठी तिथे गेलो. पण इथं आल्यानंतर काही लोकांनी माझे स्टेटस बघून जे काही मला रिप्लाय दिलेत ना, खूप म्हणजे माझा अनुभव असा कडवट अनुभव आहे त्याच्याबाबत. मी त्यांना समजावत वगैरे काही बसलो नाही. कारण विशेषतः 18 ते 22-23 वयातली जी काही मुलं आहेत आपल्या भागातली, त्यांना सोशल मीडियावर एखादं सरकारचं चांगली गोष्ट दाखवली तर त्या अल्गोरिदम प्रमाणे सरकारनं काय चांगलं ते आहे ना, त्याच्यात सेटिंग केलेलंच आहे काय मला माहित नाही, तर तेच रील्स त्यांना दाखवले जातात. म्हणजे सरकार काय कुठल्या कुठल्या भागात कसं चांगलं केलं जातं, काय काय केलं जातं, पण त्यांच्या निगेटिव्ह गोष्टी मात्र त्यांना ते दिसत नाहीत. त्यामुळे त्यांची मेंटॅलिटीच अशी झालेली आहे की सरकार म्हणजे खूप चांगलं आहे आणि विशेषतः हिंदू लोकांसाठी खूप चांगला आहे. हा सगळा म्हणजे अतिशय चुकीची पद्धत आहे ही. आपला देश सेक्युलर आहे. हे सेक्युलरिझम जे आहे त्याचं संरक्षण करणं हे खरं तर आपली जबाबदारी आहे. पण सरकारला त्याची काही गोष्ट नाही आहे आणि सरकारने त्यांच्याच विचारांचे लोक निर्माण करण्यासाठी 18 ते 20-22 वर्षातल्या मुलांना ह्या वयाना, कारण त्यांना जगातलं फारसं ज्ञान नसतं, त्यांच्या डोक्यात फक्त हेच भरायचं जेणेकरून ते आपला विचार सोडून दुसऱ्या विचारधारेच्या प्रवाहात जाऊच नयेत. बरोबर, असं एक त्यांचा अजेंडा आहे आणि त्याला बरीच लोक बळी पडत आहेत. आता ह्या ज्या लोकांनी मला माझं स्टेटस बघून फेसबुक बघून मला रिप्लाय दिलेत ना, ही लोक त्यातलीच आहेत. त्यांना फारसं शहाणं करण्यात काही अर्थ नाही आहे. माझं तर असं म्हणणं आहे की आपला देश सेक्युलर आहे आणि लोकशाही पद्धतीनेच राहायला पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. सरकार कोण बी असू दे, कोण बी चालू दे, पण ह्या दोन गोष्टी तर पाळल्याच पाहिजे त्यांनी, आणि ह्या सरकारकडून ते होईना झाले आता. नाही, सरकारला लोकशाही मुळात नको आहे. आता मी बऱ्याचदा आता काय म्हणतात की आपला देश खरं तर हुकुमशाहीकडे चाललाय का? माझं मत असं तिथं जाऊन आल्यानंतर असं झालं, हुकुमशाहीकडे चालेल नाही, आपण हुकुमशाहीतच आहे आता सध्या आपण. कारण नाही इथं कुठल्या विरोधी पक्षाला बोलायला वाव ठेवलेलं नाही, न्यूज चॅनलला वाव ठेवलं, सरकारच्या विरोधात कोणालाही बोलायला इथं स्वातंत्र्य नाही आहे. त्यांच्या पूर्ण अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर सध्या गदा आहे. काही लोकांना ते लवकर समजायला लागले, काही लोकांना उशिरा समजेल. देशानं आपल्या 1947 साली जे काही ही एक लोकशाही प्रधान एक देश आपला जो निर्माण करण्यात आला, तो का करण्यात आला, कशासाठी करण्यात आला, ह्याबाबत लोकांना काही फारसं माहिती नाही. आणि ग्रामीण भागातल्या लोकांना ह्या गोष्टी तुम्ही किती जरी समजावून सांगितला तर पटकन समजतील असं नाही आहे. बऱ्याचशा इतिहास नागरिकशास्त्रातले पुस्तकातले जे काही बाळकडू म्हणून लोकांना दिलं जाणारं ज्ञान होतं शालेय शिक्षणातून, ते देखील या सरकारनं बऱ्याच अंशी कमी केलेले आहेत. पण ह्याची दुसरी बाजू अशी आहे, त्याच्याबरोबर तुम्हाला भविष्यात जगण्यासाठी लोकशाही मार्गाने जाण्यासाठी जे काही ज्ञान आवश्यक आहे तो देखील भाग या सरकारनं काढून टाकलेला आहे पुस्तकातून. लोकशाही काय आहे, संविधान काय आहे, हे माहित बऱ्याचशा गोष्टी लोकांना माहिती असणार, पण ह्या गोष्टी त्या पुस्तकातून दिल्या जात होत्या, त्या देखील गोष्टी त्यांनी काढून टाकलेल्या आहेत. तर थोडंसं सेक्युलरिझम हे त्यांनी देखील स्वीकारून त्या अनुषंगानं जे सर्वांगीण विकास करायचा ह्या दृष्टीनं शालेय पुस्तकात अभ्यासक्रम असायला पाहिजे. तो थोडा कुठेतरी डावलला चालला असं वाटतंय. सर, आता आम्हाला हे सांगा की सरकारने बऱ्यापैकी सगळ्या जे त्यांच्या मागण्या होत्या ते मान्य केल्या, पण ती मागण्या मान्य करण्याचं मुख्य कारण काय वाटतंय तुम्हाला? त्यांच्यावर दबाव कसा निर्माण झाला? सरकारला आता मागण्या मान्य करण्याशिवाय पर्यायच राहिला नव्हता. कारण फक्त दिल्लीतल्या जंतर मंतरवर झालेलं आंदोलन किंवा काही ठिकाणी देशात होत असलेलं आंदोलन एवढंच कारणीभूत आहे असं नाही आहे. सरकारच्या विरोधात, त्यांच्या ध्येयधोरणांच्या विरोधात द्वेष व्यक्त करण्यासाठी हे निमित्त सापडलं. तसं ह्या निमित्ताच्या अनुषंगानं वेगवेगळ्या मुद्द्यांवर भारतात सगळीकडेच वेगवेगळे आंदोलनं हळूहळू उभी राहायला लागली. आणि सगळ्यात महत्त्वाचं सरकारला देखील अकाउंटेबिलिटी किंवा आम्ही जबाबदारी काहीतरी घेतोय ही गोष्ट दाखवून द्यायची होती लोकांना, म्हणून त्यांनी ह्या आमच्या मागण्या मान्य केल्या. सर, आता आम्हाला सांग, ह्या संपूर्ण आंदोलनामध्ये असा कोणता क्षण होता की सरकारला वाटलं की आता आपण काहीतरी निर्णय घेतला पाहिजे? असं कोणता क्षण तुम्हाला वाटतंय? त्याला एक क्षण असं म्हणण्यापेक्षा पण काही घटना अशा घडत गेल्या ज्या घटनांमुळे सरकारला सगळं मान्य करावं लागलं. अशा काही घटना मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात महत्त्वाची पहिली चूक केली सोनम वांगचुकांना उचलून, ह्या घटनेपासून सुरुवात झाली. दुसरी चूक झाली 20 जुलै रोजी जे काही लाठीमार झाला, पॅलेट गनचा वापर झाला, अश्रुधुरांची, ही दुसरी चूक झाली. तिसरी चूक जी सगळ्यात महत्त्वाची मोठी होती ती अकाउंटेबिलिटीबाबत एक शब्द देखील सरकार काढत नव्हतं, किंवा जंतर मंतरवर जे काही लोक उपोषणाला येऊन बसले होते त्यांच्याशी साधा एक प्रतिनिधी पाठवून त्यांच्याशी चर्चा करत नव्हते. ह्या महत्त्वाच्या 3 घटना ज्या होत्या ना, त्याच्यामुळं
थोडंसं सरकारच्या विरोधात हळूहळू वातावरण तयार होत गेलं. त्या दरम्यानच्या कालावधीत विरोधी पक्षाने देखील हा मुद्दा संसदेत उचलून धरला, कारण 20 जुलैपासूनच संसदेचं पावसाळी अधिवेशन चालू होतं. त्यांनी हा मुद्दा उपस्थित करून त्याला थोडासा वाव दिला मोठ्या प्रमाणात, कारण संसदच चालू देत नव्हते ते विरोधक लोक. त्यात राहुल गांधी विरोधी पक्षनेते असून त्यांना देखील तिथं त्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरासमोरून काय म्हणतात ओढून नेण्यात आलं, थोडक्यात उचलून नेण्यात आलं. तर अशा काही घटना घडत गेल्या. त्यामुळे थोडं करत सरकारवर थोडंसं दबाव वाढत गेला. आता कालच मी एक स्टेटमेंट शरद पवार साहेबांचं, मी नरेंद्र मोदींची त्या दरम्यान भेट घेतली होती. त्यांना हीच विनंती केली होती की ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या मागण्या ह्या मान्य करा. आता ते आत्ता सगळं हे झाल्यानंतर म्हणजे त्यांनी मागण्या मान्य केल्यानंतर त्याचं स्टेटमेंट आहे हे, त्यात किती तथ्य आहे काय तथ्य आहे ह्याच्या खोलवर मी जात बसणार नाही. पण अशा बऱ्याचशा घटना घडत गेलेल्या आहेत. मला तर असं वाटतं की सरकारने एक निगोशिएशन ठेवलं पाहिजे, हे त्यांची चूक झाली असं वाटतंय. तेच म्हणलं तुम्हाला, एक साधा प्रतिनिधी त्यांनी त्यांच्याबरोबर डिस्कशनसाठी पाठवणं गरजेचं होतं. त्याच्या आधी आपलं ज्यावेळेला अण्णा आंदोलन झालं त्यावेळेचं गव्हर्नमेंट त्यांच्यासोबत डिस्कशन करत होतं. बरोबर, हे चूकच वाटते आपल्याला. नाही, खूप मोठी चूक आहे. खूप मोठी चूक आहे. इग्नोर तर लोकशाही आहे, लोकशाही प्रधान देशामध्ये तुम्ही जर समोरचा माणूस का उपोषण करतोय सरकारच्या विरोधात, तो का काही गोष्टी करण्यास प्रवृत्त होते, ह्याची साधी तुम्ही चौकशी जर करत नसाल तर मग निश्चितपणाने ती तुमची खूप मोठी चूक आहे. कारण ह्याच सोशल मीडियामध्ये 2018 साली गंगा शुद्धीकरणासाठी एक कोणीतरी बाबा होते, उपोषण करत होते. ते 118 दिवसानंतर मयत झाले. ही देखील बातमी खूप त्यावेळेला व्हायरल होत होती. म्हणजे 118 120 दिवस एखादा उपोषण करणारा माणूस मयत होतं तरी देखील तुम्ही त्याची दखल घेत नाही आहे, हे सरकार घेत नाही आहे. हे लोकांच्यात पसरत चाललं होतं. जे आंदोलन चालू होतं त्यावेळेला सरकारकडून किंवा तिथले अधिकारी जे लोक होते त्यांच्याकडनं सकारात्मक प्रतिसाद तुम्हाला काय मिळाला दिसला काय तिथं? सकारात्मक रिस्पॉन्स म्हणण्यापेक्षा याच्या दोन बाजू आहेत. एक नैतिक बाजू आहे आणि कायदेशीर किंवा पालन म्हणून करायचं म्हणून काही गोष्टी तिथल्या अधिकाऱ्यांनी आणि पोलीस वर्गाने RAFच्या जवानांनी केलेत. बरेचसे तिथले अधिकारी, पोलीस किंवा RAFचे जवान असे होते की हे विद्यार्थी आहेत, आपलीच मुलं आहेत, तर यांच्यावर हात उगारू नये, लाठीचार्ज करू नये असं वाटत होतं. नैतिकता जी होती किंवा माणुसकी जी होती त्याचा विचार केला तर निश्चितपणानं एकदा असा हात उचलला ना, दुसऱ्यांदा हात उचलताना त्यांना थोडंसं कठोर जात होतं, हात उचलत नव्हता. पण शेवटी ऑर्डर आहे आणि हे आता थोपवून आंदोलन गरजेचं आहे. कारण भविष्यात कुठल्या संसदेवर असेल किंवा इतर कुठल्या गोष्टींना निगेटिव्ह त्याचा परिणाम होऊ नये म्हणून त्यांनी ती कारवाई केली. पण त्यांची नैतिक बाजू किंवा त्यांचे जे काही माणुसकीनं काही गोष्टी ज्या काही त्यांनी बिहेवियर तिथं हे केलंय ते निश्चितपणे सकारात्मक होते असं म्हणायला काही हरकत नाही. सर, आज स्पर्धा परीक्षेचे जे मुलं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम तयारी करतात तर तुम्हाला ह्या प्रकरणातून त्यांना काय संदेश देऊ इच्छाल किंवा अशा प्रकरणामुळे खचून न जाता त्यांनी तयारी करत राहिली पाहिजे यासाठी तुम्ही त्यांना काय संदेश द्याल? स्पर्धा परीक्षांची फक्त तयारी करून उपयोग नाही आहे. स्पर्धा परीक्षा म्हणजे आजकाल फक्त थोडक्यात एक लॉटरी असल्यातला प्रकार आहे. कारण जागा असतात 100 आणि परीक्षार्थी असतात 1,00,000 बरोबर. तर त्या विद्यार्थ्यांनी खरं तर स्पर्धा परीक्षेला जरी प्रोत्साहन किंवा प्रायोरिटी दिली असली तरी देखील सायमल्टेनियसली तुम्ही दुसऱ्या देखील उद्योगाचा, व्यवसायाचा किंवा दुसऱ्या काहीतरी रोजगाराचा विचार करणं गरजेचं आहे. तर मध्यंतरी मी त्या दिव्यकीर्ती सरांचं देखील त्याच्यावरच एक स्टेटमेंट वाचलं होतं की तुम्ही ह्या परीक्षा दिला आणि त्यात तुम्हाला अपयश आलं म्हणजे संपलं नाही, आयुष्य खूप मोठं आहे, तुम्ही काही करू शकताय, पण टोकाचं पाऊल मात्र 100% घेता कामा नये. कारण एक व्यक्ती तुम्ही मागचा पुढचा नाही विचार करता टोकाचा निर्णय घ्याल पण त्याच्या पश्चात तुमचे आईवडील असतील, नातलग असतील, त्यांच्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम होत असतो. त्यामुळे टोकाचं पाऊल अजिबात कधीच नका घेऊ. खूप महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे टोकाच्या निर्णयापर्यंत कधीच जाऊ नका. सायमल्टेनियसली स्पर्धा परीक्षांच्या बरोबर तुम्ही प्रायोरिटीनं दुसरा देखील उद्योग व्यवसायाचा निश्चितपणे विचार करा. तुम्ही अभ्यासाला स्पर्धा परीक्षांच्यासाठी 10 तास दिवसातून देत असाल तर तुम्ही, माझं मत आहे की 7 तास अभ्यास करा आणि 3 तास तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी व्यावसायिक शिक्षणाकडे थोडंसं लक्ष द्या. कारण 100 जागांसाठी जर सरकार 100 जणांचीच नियुक्ती करणार असेल, बाकीचे 99,900 लोक जर अशीच राहणार असेल तर त्या लोकांनी करायचं काय? ह्यातल्या 1% लोकांनी जरी टोकाचा निर्णय घेतला तर खूप मोठी हानी होणार आहे. त्यापेक्षा तुम्ही ते सायमल्टेनियसली दुसऱ्या देखील पर्यायांचा विचार करणं जास्त गरजेचं आहे असं मला. सर, आता आम्हाला सांगा की भविष्यात जर अशाच पुन्हा जर घटना घडत राहिल्या तर प्रशासनाने कोणती भूमिका घ्यावी असं तुम्हाला वाटतंय? शासनात तरी वेळोवेळी अशा प्रकारच्या घटनांना थोडंसं लगाम घालण्यासाठी वेगवेगळे कायदे केलेले आहेत. त्याचे काही प्रमाणात अंमलबजावणी होती. त्याची अंमलबजावणी निश्चितपणानं अगदी स्ट्रिक्टली केली पाहिजे, हे थोडंसं अत्यंत महत्त्वाचं आहेच. पण दुसरी बाजू जर बघायला गेली तर मला वाटतं अशा प्रकारच्या परीक्षा न घेतलेल्याच बऱ्या आहेत. कारण परीक्षा देत असताना विद्यार्थी कसा आहे हे फक्त उत्तरातून तुम्ही त्याचं एक कन्क्लुजन काढताय की हा हुशार आहे, ह्याला काही फारसं येत नाही, हे कन्क्लुजन तुम्ही परीक्षेच्या मार्कातून काढण्यापेक्षा तुम्ही त्याची तोंडी परीक्षा घ्या.
पॅनल ठेवा, पॅनलच्या माध्यमातून तुम्ही त्यांच्या तोंडी परीक्षा घ्या, परीक्षेतून तुम्ही सोबतच येता. एक प्रश्न विचारला बरोबर आला तर तुम्ही त्याला 1 मार्क द्या, दुसरा बरोबर आला तर दुसरा मार्क त्याला द्या. तर तुम्हाला ते कॅल्क्युलेशनसाठी बरं पडेल. त्या व्यक्तीचं कॅरेक्टर लक्षात येईल. इंटरव्ह्यू म्हणण्यापेक्षा तोंडी परीक्षेच्या वेळेला त्या व्यक्तीचं, कारण स्पर्धा परीक्षा जरी तुम्ही प्रिलिम पास झाला, मेन्स पास झाला, तरी परत इंटरव्ह्यूला यावंच लागतं. मग प्रिलिम आणि मेन्सला तुम्हाला जे काही प्रश्न घ्यायचे त्यांचे ते घ्या ना. इंटरव्ह्यूच्या वेळेला तुम्हाला थोडासा वेळ जास्त द्यावा लागेल सगळ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा किंवा ते काही तोंडी परीक्षा कंडक्ट करण्यासाठी. पण यातून एक क्लेरिफिकेशन मिळू शकतं असं मला वाटतंय. आता मी काही त्यात शिक्षणतज्ञ नाही आहे, बरेचसे लोकांचे मतांतर असू शकतात, की असं मला वाटतंय की यातून तुम्ही व्यक्तीचं चारित्र्य, व्यक्तीचं कॅरेक्टर आणि त्या ज्या संबंधित पोस्टवर तो काम करणार आहे त्याच्यासाठी तो पात्र आहे का नाही आहे हे तुम्हाला थोडक्यात त्याचा अंदाज येऊ शकतो. त्यासाठी तुम्ही वेगवेगळे निकष ठेवू शकताय. त्या निकषाच्या अनुषंगानं तुम्ही त्यांना मार्क्स देऊ शकताय. हा पर्याय मला थोडंसं वाटतं योग्य आहे असं. पण माझ्यापेक्षा जास्त त्याच्यावर शिक्षणतज्ञ किंवा एक्सपर्ट लोक जास्त त्याच्यावर हे करू शकतील. सर, आपला देश हा लोकशाही देश म्हणून ओळखला जातो. मग हे लोकांना जास्तीत जास्त माहीत होण्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे? ते थोडक्यात लोकशाही टिकवण्यासाठी असं तर काय, लोकशाही टिकवणं हे हळूहळू आपल्याला म्हणजे एक बॉडी लँग्वेज होऊन जाते. पण त्याच्यासाठी बाळकडू म्हणून लहानपणापासून राज्यशास्त्राचं शिक्षण लहान मुलांना देणं गरजेचं आहे. आपल्याकडे मी बघितलं आहे लहान छोटी छोटी पुस्तकं किंवा एक 70-80 पानांचं पुस्तक असायचं, त्यात छोटे छोटे पार्ट करून आपल्याला राज्यशास्त्र शिकवलं जातं. ते देखील 10वी नंतर 12वी नंतर तर राज्यशास्त्र वगळण्यात यायचं. पण राज्यशास्त्राचं शिक्षण हे कंपल्सरी केलं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला लोकशाही काय आहे, लोकशाहीचे घटक काय आहेत देशामध्ये, राज्यशास्त्र म्हणजे फक्त शास्त्र नाही आहे, हे एक जीवनाचं शास्त्र आहे. जीवन कसं जगावं ह्याच्यासाठी आपल्याला एक ते शास्त्र म्हणून घेतलं गरजेचं आहे. राज्यशास्त्राचा अभ्यास निश्चितपणानं पहिलीपासून केला तरी हरकत नाही. पहिलीपासून ते अखेरपर्यंत राज्यशास्त्र हे कंपल्सरी करणं गरजेचं आहे. तरच आपली लोकशाही टिकू शकते असं मला वाटतं. कारण त्याचं महत्त्व खूप गांभीर्यानं घेतलं पाहिजे, ते घेतलं जात नाही आता. ठीक आहे साहेब, मी तुमचं पहिल्यांदा आभार मानतो की तुम्ही ह्या विषयावरती किंवा जनतांमध्ये जी काय रियालिटी होती ती आम्हाला स्पष्टपणे आणि कोणतीही भीती न बाळगता पूर्णपणे सांगितलं. त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. धन्यवाद. मित्रांनो, आपण बघितलं की जंतर मंतरवरती जी परिस्थिती होती तिने सरांनी आपल्याला चांगल्या पद्धतीने आणि कोणतीही भीती न बाळगता पूर्णपणे आम्हाला सांगितली. मित्रांनो, अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपले चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मॅक्झिमम शेअर करा. धन्यवाद.